यशस्वी लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांपासून काय वेगळे करते? द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमध्ये स्टीफन कोवे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक शक्तिशाली फ्रेमवर्क देतात ज्याने जगभरातील लाखो वाचकांना मदत केली आहे. अनेक वर्षांच्या संशोधन आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित कोवे 7 सवयी ओळखतात ज्या जीवनात यश आणि परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. सक्रिय कृती करण्यापासून तुमच्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यापर्यंत आणि इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत कोवेच्या सवयी वैयक्तिक वाढ आणि नेतृत्वासाठी एक समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोन देतात. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये पॅराडाइम शिफ्ट संकल्पना, प्रभावी संवादाचे महत्त्व आणि समन्वय आणि सहकार्याचे मूल्य. तुम्ही विद्यार्थी, व्यावसायिक किंवा फक्त तुमची वैयक्तिक परिणामकारकता सुधारण्याचा विचार करत असाल, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि उद्दिष्ट आणि प्रभावाचे जीवन जगण्यासाठी एक व्यावहारिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ऑफर करते. परिचय. इंट्रोडक्शन. स्टीफन कोवे यांनी लिहिलेले द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे एक स्वयंमदत पुस्तक आहे जे शैलीत उत्कृष्ट बनले आहे. 1989 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत आणि 40हून अधिक भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे. पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी व्यावहारिक आणि कालातीत सल्ला देते आणि त्याची तत्त्वे जगभरातील व्यक्ती आणि संस्थांनी लागू केली आहेत. कॉवीचा दृष्टिकोन या विश्वासावर आधारित आहे की परिणामकारकता केवळ कार्यक्षम असण्याबद्दल नाही तर एक मजबूत चारित्र्य विकसित करणे आणि इतरांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करणे यावर देखील आधारित आहे. पुस्तकाच्या 7 सवयी वाचकांना या प्रकारची परिणामकारकता प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. प्रत्येक सवय मागील एकावर आधारित आहे. पुस्तकातील धडे जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना लागू आहेत, मग ते त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध सुधारू इच्छितात किंवा कामाच्या ठिकाणी चांगले नेते बनू इच्छितात. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. स्टीफन कोवे यांचे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे एक स्वयंमदत पुस्तक आहे जे वैयक्तिक वाढ आणि व्यावसायिक यशासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. 1989 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या जगभरात 25 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत आणि 40 वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. व्यक्ती आणि व्यवसायांवर झालेल्या परिवर्तनात्मक प्रभावासाठी कोवेच्या पुस्तकाची प्रशंसा केली गेली आहे. हे पुस्तक कोवेच्या विश्वासावर आधारित आहे की खरे यश एखाद्याच्या वैयक्तिक मूल्यांना परिणामकारकतेच्या सार्वत्रिक तत्त्वांशी संरेखित केल्याने मिळते. कॉवी 7 सवयी 3 श्रेणींमध्ये मोडतो: खाजगी विजय, सार्वजनिक विजय आणि नूतनीकरण. खाजगी विजयाच्या सवयी आत्मनिपुणतेवर लक्ष केंद्रित करतात आणि सक्रिय असणे, शेवट लक्षात घेऊन सुरुवात करणे आणि प्रथम गोष्टींना प्राधान्य देणे समाविष्ट आहे. सार्वजनिक विजयाच्या सवयींमध्ये परिणामकारक नातेसंबंध निर्माण करणे आणि विजय असा विचार करणे, प्रथम समजून घेणे, नंतर समजून घेणे आणि समन्वय साधणे यांचा समावेश होतो. नूतनीकरणाच्या सवयी वैयक्तिक कल्याण टिकवून ठेवण्यावर आणि वाढविण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि करवत धारदार करणे आणि शिल्लक शोधणे समाविष्ट आहे. कोवेची तत्त्वे आणि सवयी वैयक्तिक विकास आणि नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या गेल्या आहेत. व्यावहारिक सल्ल्याबद्दल पुस्तकाची प्रशंसा केली गेली आहे आणि ते स्वयंमदत शैलीचा आधारस्तंभ बनले आहे. या लेखात आम्ही पुस्तकाच्या मुख्य थीमचा अभ्यास करू आणि प्रत्येक 7 सवयींचा जवळून विचार करू. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. सक्रिय व्हा. अत्यंत प्रभावी लोकांची पहिली सवय म्हणजे सक्रिय असणे. सक्रियता म्हणजे एखाद्याच्या कृती आणि निर्णयांची जबाबदारी घेणे. परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी सक्रिय व्यक्ती जाणीवपूर्वक निवड करून त्यांची परिस्थिती निर्माण करतात. धडा. आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आत्मजागरूकता, कल्पनाशक्ती आणि विवेक यांच्या मानवी देणगीचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर देतो. अध्याय 2. मनाने शेवट सुरू करा.
दुसरी सवय वाचकांना शेवट लक्षात घेऊन सुरुवात करण्यास प्रोत्साहित करते. याचा अर्थ आपल्याला आपल्या जीवनात काय साध्य करायचे आहे याची स्पष्ट दृष्टी असणे. लेखक सुचवतो की आपण आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वापरून आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि मिशन स्टेटमेंट तयार करायचे आहे. ही सवय आपल्याला रोडमॅप तयार करण्यास आणि आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. अध्याय 3. प्रथम गोष्टी प्रथम ठेवा. तिसरी सवय वेळ व्यवस्थापनाशी संबंधित आहे. त्यासाठी आपण कामांना त्यांची निकड आणि महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्य देणे आवश्यक आहे. लेखक कार्ये 4 श्रेणींमध्ये विभागतो: तातडीची आणि महत्त्वाची, महत्त्वाची पण तातडीची नाही, तातडीची पण महत्त्वाची नाही, आणि तातडीची नाही आणि महत्त्वाची नाही. तो असा युक्तिवाद करतो की आपण महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि तातडीच्या परंतु कमी महत्त्वाच्या कामांपेक्षा त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. अध्याय 4. विनविन विचार करा. चौथी सवय सहकार्य आणि टीमवर्कच्या महत्त्वावर जोर देते. लेखक सुचवतो की आपण नेहमी विजय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे दोन्ही पक्षांना परिणामाचा फायदा होतो. सवय आम्हाला सर्व परस्परसंवादांमध्ये परस्पर फायदे शोधण्यासाठी आणि सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी कार्य करणारे उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करते. अध्याय 5. समजून घेण्यासाठी प्रथम शोधा, नंतर समजून घ्या. पाचवी सवय प्रभावी संवादाची आहे. लेखकाचे म्हणणे आहे की प्रभावी संप्रेषणासाठी आपण बोलण्यापूर्वी इतरांचे सक्रियपणे ऐकणे आवश्यक आहे. तो सुचवतो की आपण स्वतःचा दृष्टिकोन मांडण्यापूर्वी आपण दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सवय संप्रेषणामध्ये सहानुभूती, संयम आणि आदर यांच्या महत्त्वावर जोर देते. अध्याय 6. समन्वय साधा. सहावी सवय समन्वयाच्या महत्त्वावर जोर देते. याचा अर्थ संपूर्ण भाग त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा मोठा आहे. लेखक सुचवतो की एकत्र काम करून आपण वैयक्तिकरित्या जे काही तयार करू शकलो असतो त्यापेक्षा चांगले काहीतरी तयार करू शकतो. सवय आपल्याला विविधता स्वीकारण्यास, सहकार्याने कार्य करण्यास आणि नवीन कल्पना आणि दृष्टिकोनांसाठी खुले राहण्यास प्रोत्साहित करते. अध्याय 7. करवतीला तीक्ष्ण करा. सातवी सवय स्वतःची काळजी घेण्याच्या महत्त्वावर जोर देते. यासाठी आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ही सवय आपल्याला समतोल, नूतनीकरण आणि वाढीला चालना देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतण्यास प्रोत्साहित करते. वाचकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक प्रभावी होण्यासाठी 7 सवयी तयार केल्या आहेत. ते वैयक्तिक विकास आणि वाढीसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतात. आत्मजागरूकता, सक्रिय वर्तन आणि सतत सुधारणा यांच्या महत्त्वावर जोर देतात. सवयी वाचकांना आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास, प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि सहकार्याने कार्य करण्यास प्रोत्साहित करतात. या सवयींचा सराव करून व्यक्ती अधिक उत्पादक बनू शकतात, त्यांचे ध्येय साध्य करू शकतात आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात. विश्लेषण आणि मूल्यांकन, अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे एक पुस्तक आहे जे एका कारणास्तव आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर बनले आहे. कॉवीच्या सवयी केवळ प्रासंगिक नसून व्यावहारिक आहेत आणि तो वापरत असलेला दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीत लागू करण्यासाठी पुरेसा लवचिक आहे. ज्या व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक उत्तम स्रोत आहे. कोवेच्या पुस्तकातील एक बलस्थान म्हणजे चारित्र्य नीतिशास्त्रावर दिलेला भर. प्रभावीपणाचा पाया सशक्त चारित्र्य निर्माण करण्यामध्ये असतो यावर कोवे भर देतात. तो असा युक्तिवाद करतो की वैयक्तिक परिणामकारकता केवळ उद्दिष्टे साध्य करण्यावर केंद्रित नसून योग्य चारित्र्य विकसित करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुस्तकाची आणखी एक ताकद म्हणजे कोवेची परस्परावलंबनाची संकल्पना. तो यावर भर देतो की खरोखर प्रभावी होण्यासाठी व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या पलीकडे आणि परस्परावलंबनाकडे जाणे आवश्यक आहे, जिथे ते अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकतात आणि समान उद्दिष्टांसाठी सहकार्याने कार्य करू शकतात. सध्याच्या व्यावसायिक जगात हे विशेषतः महत्त्वाचे आहे,
जिथे संघ आणि सहयोग वाढत्या प्रमाणात महत्त्वाचे होत आहेत. पुस्तकाची एक संभाव्य टीका अशी आहे की वर्णन केलेल्या सवयी प्रत्येक व्यक्तीला लागू होऊ शकत नाही. कॉवीच्या सवयी सामान्यतः व्यावहारिक आणि संबंधित असल्या तरी काहींना त्यांच्या विशिष्ट परिस्थितींमध्ये ते खूप आदर्शवादी किंवा अंमलात आणणे कठीण असल्याचे दिसून येईल. या व्यतिरिक्त काही वाचकांना हे पुस्तक जास्त प्रमाणात तात्विक वाटू शकते, ज्यामुळे संकल्पनांचे कृतीयोग्य चरणांमध्ये भाषांतर करणे कठीण होऊ शकते. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ज्या व्यक्तींना त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणामकारकता सुधारायची आहे त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट स्रोत आहे. काहींना संकल्पना अंमलात आणणे कठीण वाटत असले तरी पुस्तक चारित्र्य निर्माण करण्यासाठी, परस्परावलंबन वाढविण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी एक भक्कम पाया प्रदान करते. निष्कर्ष कन्क्लुजन. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. यशस्वी लोक जीवनातील समस्या आणि आव्हानांना कसे सामोरे जातात याबद्दल पुस्तक मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. पुस्तकात वर्णन केलेल्या 7 सवयी, ज्यात सक्रिय असणे, शेवट लक्षात घेऊन सुरुवात करणे, प्रथम गोष्टी प्रथम ठेवणे, विजयाचा विचार करणे, प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करणे, नंतर समजून घेणे, समन्वय साधणे आणि करवतीला तीक्ष्ण करणे, व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य ऑफर करणे समाविष्ट आहे. जीवनाच्या विविध पैलूंवर लागू होऊ शकणारा सल्ला, यश मिळवण्यासाठी वैयक्तिक जबाबदारी, सचोटी आणि चारित्र्य यांच्या महत्त्वावर लेखकाने दिलेला भर हा आजच्या समाजातील एक तजेला देणारा दृष्टिकोन आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.